स्वामी समर्थ. स्वप्न सगळ्यांनाच असतात, पण सगळ्यांची पूर्ण होतात का? नाही. कारण काही जणांच्या वाट्याला फक्त संघर्ष, अपयश आणि अडचणी येतात. दिवस सुरू होतो अडचणीने आणि संपतो चिंता घेऊन. घर चालवताना दम लागतो, नात्यांमध्ये गैरसमज येतात, नोकरीत प्रगती होत नाही, व्यवसायात तोटाच होतो. कधी कधी वाटतं, हे सगळं का माझ्या नशिबी येते? मी इतकी प्रामाणिक मेहनत करत असताना माझ्यावरच हे दुःख का? तिथेच एक प्रश्न उगम पावतो, कोणाकडे जावं आता? आणि त्या क्षणी एक दिव्य नावाची आठवण होते, श्री स्वामी समर्थ. कोण आहेत हे श्री स्वामी समर्थ? ते फक्त एक संत नाहीत, ते एक सजीव शक्ती आहे. एक अशी शक्ती जी गरिबांचं दुःख ओळखते, एक असा दैवी आधार जो वेडसरपणाने प्रेम करणाऱ्या भक्तांसाठी स्वतःचं रूप बदलतो. स्वामींच्या चरणी शरण गेलेल्या असंख्य भक्तांचे अनुभव सांगतात की जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हा फक्त स्वामींचं नाव घेतलं आणि त्या एका क्षणाने आयुष्य बदललं. स्वामी समर्थांचा हा मंत्र जरी साधा वाटला तरी त्यामध्ये असे चैतन्य भरलेले आहे, जे मन, शरीर आणि नशीब तिन्हीही बदलू शकतं. या मंत्राचा जप म्हणजे स्वतःचा जीव स्वामींच्या चरणी अर्पण करणं. जिथे आता निर्णय तुमचे नसतात, ते फक्त त्यांचे असतात. आणि जेव्हा निर्णय स्वामी घेतात, तेव्हा आयुष्यात फक्त चमत्कारच उरतो. कशासाठी करायचा हा मंत्र जाप? गरिबी दूर होण्यासाठी, आरोग्य टिकवण्यासाठी, घरात शांतता यावी म्हणून, मन प्रसन्न राहावं म्हणून, नशीब बदलावं म्हणून, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींच्या चरणात लीन होण्यासाठी. कारण स्वामींचं नाव घेताना आपण काही मागत नाही, फक्त त्यांचं अस्तित्व मागतो. रोजची धावपळ, ताणतणाव, नकार, आर्थिक अडचणी हे सगळं विसरायला फक्त एकच उपाय आहे, मंत्रजाप. हा मंत्र ऐकताना तुम्ही डोळे मिटा, मन शांतीकडे जातंय हे तुम्ही अनुभवाल. स्वामींचं अस्तित्व आसपास जाणवेल, जणू कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवतोय आणि सांगतोय, बाळ, काळजी करू नकोस, मी आहे ना. स्वामींच्या मार्गात ना आडाखे आहेत ना आटी. ते जात, धर्म, पंथ, पैसा काहीही पाहत नाहीत, फक्त मनापासून घेतलेलं नाव ते ऐकतात. त्यांच्यासाठी तुम्ही महलात राहता की झोपडीत काही फरक पडत नाही. जर तुम्ही हृदयातून म्हटलं स्वामी समर्थ, तर ते लगेच तुमचं होतात. कोणतीही गोष्ट लगेच घडत नाही, पण सतत जप, सातत्य आणि भक्ती हे स्वामींना प्रिय आहे. जेव्हा तुम्ही रोज मंत्र ऐकता, मनापासून जप करता, तेव्हा काही दिवसात तुम्हीच अनुभवाल, घरातले तणाव कमी झाले, पाण्यात साखर विरघळते तशीच चिंता विरघळली, मन हलकं झालं, जे मिळायचं अशक्य वाटत होतं ते सहज मिळालं, आणि सगळ्यात सुंदर, स्वामींचं प्रेम दररोज मिळायला लागलं. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, तुमच्या आयुष्यात काहीही अडचण असेल, संकट कितीही मोठं वाटत असेल, रात्री झोप लागत नसेल, डोकं सतत विचारांनी भरलेलं असेल, तर थांबा, मनात शांतता आणा आणि फक्त स्वामी समर्थांचा हा मंत्र म्हणा. हा मंत्र केवळ संकट दूर करणार नाही, तर तुम्हाला स्वामींच्या उबदार कुशीत घेऊन जाईल. तिथं भय नाही, दुःख नाही, फक्त विश्वास, प्रेम आणि कृपा आहे. तर चला, मनाशी एक संकल्प करूया, आजपासून रोज स्वामी समर्थांचा मंत्र ऐकू. आणि हो, तुम्हीही स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर चला, हा मंत्र जाप सुरू करूया. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. 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 ओम स्वामी
समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय नमः. ओम स्वामी समर्थ दिगंबराय